अरे ते तुम्हाला काय दिलेलं आहे, मास दिलेलं आहे. मास किती आहे, 3 kg दिला. अँड लेंथ किती आहे, लेंथ आहे l. किती पोरींनो, हे 2 मीटर आहे नाही का. लेंथ किती होते, कुठून सुरू होते, रेस्ट पासून म्हणजेच काय रे, ओमेगा 1 किती झाला, 0 झाला. म्हणजेच l1 किती झाला, 0 झाला ना. बर. अँड रोटेट्स अबाउट and passing through center and perpendicular to its length. किती स्पीड आहे बघा, हे झालं ओमेगा 2 अगं त्याला आपण n2 म्हणूया. काय म्हणू रे, n2 म्हणू. n2 की समा किती आहे रे, 900 rpm. त्याला rps करा, रिव्हॉल्यूशन पर मिनिट. त्याला काय करा, रिव्हॉल्यूशन पर सेकंद करा. कसं करणार स्टुडंट्स, हे 900 ला 60 ने भागणार. ते झाला आरपीएस. काय झाला तो, आरपीएस झाला. मग इथला हा 0 गेला, हा 0 गेला. ओके. हे 3 2 6, 3 3 9, म्हणजे n2 बरोबर 30/2 आरपीएस. एक वेग 10, म्हणजे n2 किती आला, आपण 2 ने ह्याला भागलं 30 ला, किती आला रे, 15 आलं आरपीएस. हा काय झाला, फ्रिक्वेन्सी झाला. ओके. आपण समज पक्की अडचण मला, कोणती अडचण आहे का, नाहीये. अडचण आहे की नाही, हे प्रॉब्लेम आहे ना. हे बघा, m आहे, l आहे, n1 0, n2 काढलाय आपण इथं. आता फाइंड द टॉर्क विथ स्पीड फॉर 10 सेकंड. टी किती आहे रे, किती आहे पोरांनो, 10 सेकंद आहे. टी किती पोरांनो, 10 सेकंद आहे. फाइंड द टॉर्क. काय काढा रे, टॉर्क म्हणजे टाऊ काढा. काय काढा, टॉर्क काढा. मग मला सांगा, टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, टाऊ बरोबर I into अल्फा. हे टॉर्कचा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला कटकट आलं, टॉर्क म्हणजे दिसला पाहिजे. I into अल्फा हा त्याचा फॉर्म्युला आहे, कोणाचा, टॉर्कचा. ओके. आता पुढे बघा रे, हे I into अल्फा म्हणजे काय, n2 n1/t. हे त्याचा फॉर्म्युला आहे. कोणाचा, अल्फा बरोबर काय आहे, n2 n1/t किंवा ओमेगा 2 ओमेगा 1/t. हा फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, ओमेगा 2 ओमेगा 1 बाय किती रे, t. मग एक काम करा आता तुम्ही, ओमेगा म्हणजेच काय आहे, 2πn2 मायनस किती रे, 2πn1 बाय काय झाला, हे t झाला. इथून 2π कॉमन काढा, i गुणिले 2π बाहेर आले, n2 n1/t. हे झाला टाऊ. ओके. बरं, आता पुढे बघा रे स्टुडंट्स, बघा काय करायचं स्टुडंट्स. i कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर ऑफ द रॉड. आहे की नाही, तुम्हाला रॉडचा फॉर्म्युला माहिती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड. दिस इज द रॉड आहे, आणि पासिंग मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग थ्रू सेंटर ऑफ रॉड ml²/12. हे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला दिसला पाहिजे डोळे बंद करून सुद्धा, तेव्हा त्यांचा अभ्यास झाला असं लक्षात येतं. आहे की नाही, ते आठवत बसायचं नाही, तो नाव आल्या पटापट लक्षात आला पाहिजे आपल्या. तो काय. इथलं नावावर किती, आता इथला किती कोण सांगेल, ml²/3. ml²/3. गुड. इथलं सांगा किती, ml²/7. किती, 7/48. ml²/48. हे फटाफट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर हे आपल्याला माहिती आहे, ICML² किती आहे, 12 आहे. मग आता या ठिकाणी
n1 0. What is t? t is 10. हे बघा n2 किती आहे 15. n1 किती 0. t किती 10 लिहिले बरोबर आहे. हा हे आणि सोबत थोडंसं ठेवायचं. काय ठेवायचं असं चिने कोटे वडाने पुटाने चिचुगे कोया सगळे असेल ते भोगे होते. चला पुढे काय झालं हे डाव आहे. काय रे डाव आहे. मास किती सांगा. मास किती आहे इथं 3 आहे. l² किती आहे इथं 2 आहे. आणि हे किती आहे 12 आहे. हे किती रे हे 2 पाय आहे. आणि हे 15 भागिले किती आहे 10 आहे. हो गुड. 2चा स्क्वेअर. तू लक्ष देऊन पाहायला लागले. 2चा स्क्वेअर किती आहे 4. ओके पहा स्टुडंट्स बघा आता इथं काय झालं बघा रे खूप सोपं असतं ते. 3 × 4 किती झाला 12. वरचा 12 खालचा 12 कॅन्सल झाला. हे टाऊ इज इक्वल टू आता इथे किती आहे बघा हे 5 × 2 = 10. 5 × 3 = 15. हे वर किती झाला 2 पाय इंटू किती आहे 3 पाय किती 2 2 × 2 2 × 2 टाऊ बरोबर पायची किंमत 3.142 × 3 टाऊ इज इक्वल टू त्यांचा गुणाकार करा. 3 × 2 = 6. 3 × 12 चल 1 3 1 3 1 4 3 3 9 आहे की नाही. आणि टॉर्क काय असतो रे न्यूटन पर काय असतो. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे न्यूटन मीटर. फॉर्म्युला किती आहे कसे युनिट आहे बरोबर न्यूटन मीटर किती आहे हे बघा लक्षात घ्या कसं करायचं ते. हे बघा टाऊ इज इक्वल टू काय फॉर्म्युला I * काय रे ओमेगाचा वर्ग आहे. किती आहे I * ओमेगाचा वर्ग आहे. I म्हणजेच काय रे mr² इंटू किती आहे ओमेगा². m म्हणजे काय kg आहे. इथं काय रे kg मीटर² आणि इथं काय झालं ओमेगा² म्हणजेच काय आहे रेडियन पर सेकंद. ओके रेडियन पर किती आहे सेकंद. या सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येतं न्यूटन मीटर हे राहतं. म्हणून तुमचा टॉर्क किती आला 9.426 किती आला तो न्यूटन मीटर. ओके एनी प्रॉब्लेम हियर. सरळ समजलेलं आहे विद्यार्थ्यांनो. ओके तर लिहा फटाफट लिहा. तर पहा आता इथं टॉर्क ऑफ इक्वल मॅग्निट्यूड आर अप्लाइड टू अ होल. टॉर्क्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे दोघांचं पण हे टाऊ1 = टाऊ टाऊ म्हणजे टाऊच घ्यायचा. टाऊ1 पण टाऊ घ्यायचा आणि टाऊ2 पण टाऊच घ्यायचा. इक्वल मॅग्निट्यूड दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे म्हणजे टाऊच आहे दोघांचं सुद्धा. होलो सिलेंडर सॉलिड स्फियर दोघांना वापरलं. कोणाकोणाला रे एक होलो सिलेंडरला वापरलं आणि एक कोणाला वापरलं सॉलिड स्फियरला वापरलं. मग आपण काय समजू स्टुडंट्स फॉर होलो सिलेंडर I1 इज इक्वल टू किती आहे mr² फॉर्म्युला. फॉर होलो सिलेंडर साठी किती आहे I1 इज इक्वल टू mr². फॉर सॉलिड स्फियर साठी काय रे स्टुडंट सांगा पाहू. सॉलिड स्फियर साठी काय आहे I2 इज इक्वल टू किती आहे सॉलिड स्फियर तो सिलेंडर आहे. स्फियरचा फॉर्म्युला 2/5. यू आर नॉट डूइंग द स्टडी. तुम्ही अभ्यास करत नाही. लक्षात येतं तुमच्या काहीच नाव सांगितलं फॉर्म्युला सांगता आला पाहिजे तेव्हा त्याला अभ्यास पडला जातो. I2 किती 2/5 किती रे mr² आहे. बोथ हॅविंग द सेम मास. दोघांचं पण मास सारखा आहे. m1 =
सेम मास अँड रेडियस, दोघांची रेडियस पण सारखीच आहे स्टुडंट्स. म्हणजे किती r1 r2 काय घ्यायचं r घ्यायचं. द सिलेंडर इज फ्री टू रोटेट, सिलेंडरला फिरवलं, सिलेंडरला फिरवलं. कसं फिरवलं? अबाउट इट्स ॲक्सिस ऑफ सिमेट्री, ह्याला म्हटलं जातं ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हटलं जातं. द स्फियर इज फ्री टू रोटेट अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. काय आहे? स्फियर आहे तुमचा. कोणता रे? स्फियर. हे स्फियर आहे आणि तो स्फियर कसा आहे? सॉलिड आहे. स्फियर कसा आहे? सॉलिड आहे आणि तो कुठं चाललेला आहे? पासिंग थ्रू सेंटर म्हणा किंवा डायमीटर म्हणा, काही अडचण नाही. आयसी म्हणा, त्याचा फॉर्म्युला किती आहे रे? 2/5 mr² आहे. ओके, तर तिने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलेला आहे? टू विल रिक्वायर ग्रेटर अँग्युलर स्पीड, कुणाला जास्तीची अँग्युलर स्पीड लागेल, असा त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे. आता आपण काय करूया? हे टाऊ बरोबर i इंटू काय रे? अल्फा. टाऊ बरोबर काय आहे? i इंटू अल्फा आहे. बरोबर आहे? तर टाऊ दोघांचं सारखंच आहे. टाऊ दोघांचं सारखं आहे. फक्त जास्तीचं कोणतं आहे इथं? हे जास्तीचं आहे. म्हणून मी असं करणार आहे स्टुडंट्स, पहा. हे टाऊ बाय i इक्वल टू किती रे? अल्फा 1. पहिल्याची काय म्हणा? अल्फा 1 म्हणा. पहिल्याची काय म्हणा? अल्फा 1 म्हणा. आता बघा, हे टाऊ बाय हे i1 आहे. किती 1 आहे रे? i1 आहे. मग i1 कोणाची स्टुडंट्स? कोणाची आहे i1? हे आहे mr² आहे. याला त्याची किंमत किती आहे रे? अल्फा 1 झाली. मग आपल्याला पाहायचं हे आहे, अल्फा 1 मोठी आहे का अल्फा 2 मोठी आहे ते सांगायचं आहे. अल्फा 1 ही कोणाची आहे? होलो सिलेंडरची आहे. अल्फा 2 कोणाची आहे? सॉलिड स्फियरची आहे. कोणाची आहे ती? सॉलिड स्फियरची आहे. म्हणून आता पहा, मी काय करतोय? पहा इथं टाऊ कोणाची? हे कोणासाठी लिहिलं स्टुडंट्स? हे कोणासाठी लिहिलं? हे फॉर होलो, फॉर होलो सिलेंडर साठी लिहिलं हे. आता काय करा? फॉर सॉलिड, फॉर सॉलिड स्फियर साठी तो काय? हे टाऊ इक्वल टू i2 इंटू अल्फा 2. टाऊ बाय i2 इक्वल टू अल्फा 2. स्टुडंट्स पहा, हे आहे अल्फा इक्वेशन. त्याला एक म्हणालो मी. i2 म्हणजे शेवका हे आहे 2/5. स्टुडंट्स पहा, टाऊ बाय किती आहे? 2/5 mr² इक्वल टू किती झाला? अल्फा 2 झाला. मला या दोघांची तुलना करायची आहे. ती तुलना करण्यासाठी हा 5 वर उडी मारू द्या, काही अडचण नाही. 5/2 डायरेक्टली असा होतो, आहे का नाही? आणि इथं किती आहे? टाऊ बाय किती होतं रे? mr² इक्वल टू किती आहे? अल्फा 2 झाला. मग टाऊ बाय mr², टाऊ बाय mr² ला आपण काय म्हणतो? अल्फा 1 म्हणतो. 5/2 म्हणजे 2.5, हे म्हणजे अल्फा 1 इक्वल टू किती रे? अल्फा 2. अल्फा 2 बरोबर 2.5 अल्फा 1. जास्तीचा कोण झाला? अल्फा 2 जास्तीचा झाला. म्हणजे जास्त अँग्युलर स्पीड कोणाला लागते? सॉलिड स्फियर लागते. त्याला तेच तुम्हाला ओळखायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे which required more angular speed or more angular acceleration. तर सांगायचं आपण काय सांगायचं? सॉलिड स्फियर रिक्वायर मोर अँग्युलर स्पीड. देअरफॉर हे का नाही? अल्फा 2 म्हणजे किती आहे? 2.5 अल्फा 1 लागतो. सो काय सांगायचं? thus solid sphere require more angular speed, असं आपण सांगू टाकायचं. सर्वांना समजलं? ओके, अडचण आहे कुणाला काही? पटापट लिहा. आता सर्वांना लागलेली असेलच ना.